नमस्कार. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरतर्फे संवाद या उपक्रमाअंतर्गत आज आपल्याकडे पाहुणे म्हणून डॉक्टर श्री राजेंद्र धामणे आणि सुचिताताई धामणे आलेले आहेत. त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. संवाद हा महाराष्ट्र मंडळाचा असा एक उपक्रम आहे, ज्या अंतर्गत आपण विविध क्षेत्रातील उत्तम उत्तमोत्तम कामगिरी केलेल्या मान्यवरांना आपण बोलतो, त्यांच्याशी आपण चर्चा साधतो आणि संवादची आपली जी टॅगलाईन आहे मुळात, त्याच्या विचारांची देवाण-घेवाण, एक चर्चासत्र. तर आज हे चर्चासत्र आपण यांच्यासोबत रंगवणार आहोत. तत्पूर्वी माऊली प्रतिष्ठानबद्दल मी थोडक्यात माहिती देतो आणि आजचे जे आपले पाहुणे आहेत, डॉक्टर राजेंद्रजी आणि डॉक्टर सुचेता धामणे, ह्यांचं अतिशय महत्तम असं कार्य आहे. निराश्रित महिलांना त्यांनी पालकत्व दिलेलं आहे. शेकडो महिलांना त्यांनी आधार दिलेला आहे. त्यांच्या मुलांचं संगोपन, त्यांनाही पालकत्व दिलेलं आहे. अतिशय निस्वार्थ हेतूने सुरू केलेलं हे निस्पृह काम एका छोट्या रोपट्यातून सुरू झालं आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मनगाव येथे माऊली प्रतिष्ठान अतिशय सुंदररित्या कार्य करत आहे. दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. डॉक्टर राजेंद्रजी हे अतिशय उत्तम लेखक आहेत. नाट्य निर्मिती आणि चित्रपट निर्मितीमध्ये देखील त्यांनी योगदान दिलेलं आहे. आणि आता आपण जाणून घेऊया या दोघांकडनं. परत एकदा तुम्हा दोघांचं स्वागत करतो आणि खूप खूप आभार तुम्ही इथे आलात. आम्ही आमचं भाग्य समजतो, की माणुसकीच्या या चळवळीत काम करणारे आपल्यासारखे निस्वार्थी माणसं आम्हाला भेटतात आणि इतरांनाही ते प्रेरणा देतात. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण आजचा जो संवाद आहे, तुमचा प्रवास कसा झाला? तुमचं कार्य, तुमचे अनुभव, तुम्हाला मिळालेली आव्हानं, त्यासोबतच तुमच्या कुटुंबाचा एकूण सहभाग आणि समाजासाठी काहीतरी संदेश. अशा टप्प्यांमध्ये आपण आजचा संवाद घेऊया डॉक्टर सर. चालेल? चालेल. तर पहिला प्रश्न सुचेताताई तुम्हाला करतो, की ह्या माऊली प्रतिष्ठानची सुरुवात करावी, असं तुम्हाला का वाटलं? असा कुठला अनुभव होता, ज्यामुळे तुम्ही या या सेवेचा जो वसा घेतलेला आहे? काय असं ट्रिगर पॉइंट काय होतं? नमस्कार. माऊली सेवा प्रतिष्ठानची स्थापना 1998 मध्ये मी व माझे पती डॉक्टर राजेंद्र यांनी आमचं लग्न झालं त्याच वर्षी आम्ही स्थापन केली होती. आणि तळागाळातल्या घटकासाठी काहीतरी काम करायचं हे पहिल्यापासून डोक्यात होतं. नंतर लग्न झाल्यानंतर करिअर, मुलांचं शिक्षण, पण तरी मधल्या काळामध्ये मोफत आरोग्य शिबिर, कारण दोघंही वैद्यकीय पेशा असल्यामुळे अ, वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. आणि मधल्या काळामध्ये मी प्रोफेसर म्हणून जॉइन झाले. कम्युनिटी मेडिसिनची मी प्रोफेसर होते आणि डॉक्टरांचं क्लिनिक होतं. तर आपला हा जो प्रोजेक्ट आहे मनगाव, ते अहिल्यानगर हे 20 किलोमीटरचं अंतर आहे. तर आमचा हा डेली 9 ते 5 चा प्रवास असायचा. 9 वाजता घरातनं निघायचं आणि 5 वाजता परत यायचं. मला ते जाताना कॉलेजला सोडायचे आणि पुढे क्लिनिकला जायचे. येताना आम्ही दोघं परत यायचो. तर साधारणतः 20 ते 22 वर्षापूर्वीची ही घटना. आम्ही असंच रस्त्याने गाडीवर चाललो होतो आणि एक उकिरड्या जवळ एक स्त्री आम्हाला बसलेली दिसली. ते कुतूहल, उत्सुकता म्हणून मी खाली उतरले गाडीवरनं आणि म्हटलं, "गाडी थांबवा." म्हटलं, "ती काय करते?" म्हणून बघितलं, तर अक्षरशः तिच्या अंगावर कपडे नव्हते. तिच्या केसांच्या बटा वाढलेल्या होत्या. खूप उग्र वास तिच्या शरीराचा येत होता आणि एवढं करून मी तिच्या जवळ गेले. तिला नाव विचारण्याचं हे केलं, पण तिने काही सांगितलं नाही आणि त्याच्यावरनं एक अंदाज आला, की ही मानसिकदृष्ट्या ही विकलांग आहे, मनोरुग्ण महिला आहे. आणि मग तिला काय खायचं आणि काय नाही हेही समजत नसल्यामुळे ती स्वतःची विष्ठा खाताना आम्ही बघितली. हे अत्यंत किळसवाणा किंवा अत्यंत दयनीय प्रसंग आम्ही पाहिला. परंतु फक्त हळहळ व्यक्त करण्यापेक्षा याच्यातनं आपल्याला काय करता येईल पुढे आणि मग दोघांनी ठरवलं, की आपण अन्नपूर्णा नावाचा प्रकल्प चालू करू. मग आमच्या जवळचे डबे आम्ही तिला दिले. परंतु बरेच वर्ष रस्त्यावर असल्यामुळे भाजी-पोळी हे खायचे पदार्थ हेच तिला माहिती नव्हते. मग आम्ही तिला खाऊ घातलं. एवढं करून ती थांबली नाही. ती शेजारी नाली नाली वाहत होती. त्याच्यातलं आणि यांच्याकडे काय असतं सहसा बरंच गबाळ किंवा आपण म्हणतो ना, जे वेस्टेज असतं ते साठवण्याची त्यांची वृत्ती असते. तर तिच्याकडे ते मोकळ्या बाटल्या होत्या.
त्याच्यात तिने ते नालीतलं पाणी आणि ती प्यायला लागली. अरे! खूप तिला हे करायचं, आम्ही विरोध करायचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. मग तिला जेवण दिलं, खाऊ घातलं, पाणी पाजलं आणि आम्ही पुढे निघून गेलो. परंतु आम्ही दोघेही 2 ठिकाणी खूप अस्वस्थ झालो. म्हटलं आता याच्यातनं पुढे काय करायचं? हं. म्हटलं निदान आपल्या 2 हातांनी काय करता येईल आपल्याला? मग हा अन्नपूर्णा नावाचा प्रकल्प आम्ही चालू केला. त्याला अन्नपूर्णा नाव दिलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळपासून अ, आम्ही दोघं, माझा मुलगा, आमचे सासरे मग अॅल्युमिनियम फॉइल आपण जसं पार्सल हॉटेलमधनं पॅकेट आणतो. त्याच्यातनं मग कधी लापशी, कधी सोयाबीनचा पुलाव. हं. म्हणजे हे पण पर्पजली का, की सोयाबीन त्यांना मग प्रोटीन जावं. बरं. लापशी आयर्न जावं त्यांना, की बरोबर. जेणेकरून त्यांचं एचबी वाढावं. कधी भाजी-पोळी असे वेगवेगळे पदार्थ तयार करून ते पाकिटं करून 50 असे अॅल्युमिनियम फॉइलचे पाकिटं पार्सल आम्ही टू व्हीलरवर घेऊन जात होतो. हे नोकरी आणि ओपीडी चालू असताना आम्ही हे सगळं दोघांनी केलं. आणि 5 लिटरचा जार, यूज अँड थ्रोचे ग्लास आणि मग जिथं-जिथं या महिला, पुरुष भेटतील, तिथे थांबायचं, त्यांना तो खाऊ घालायचा आणि पाणी पाजायचं आणि पुढे जायचं. हे आमचा नित्यक्रमच झाला. म्हणजे अक्षरशः रविवारीच आम्हाला सुट्टी असायची, पण असं वाटायचं, की अरे आज जर आपण डबा नाही दिला, तर ते काय खातील? आणि विशेष हे वाटायचं, की ते 40-50 डबे तर आजचे संपायचेच. त्या दरम्यान जे महिला-पुरुष आम्हाला भेटायचे, विशेषतः महिला, त्या दुसऱ्या दिवशी भेटत नव्हत्या. बरं. नवीन महिला रोज भेटायच्या आणि ते डबे तर तेवढे संपायचेच आणि नवीन महिला भेटायच्या. मग त्या दरम्यान एकदा मी अगदी 22-23 वर्षाची एक भगिनी मला भेटली. मी तिला म्हटलं, तिला डबा दिला खायला. तिने डबा खाल्ला. म्हटलं, "आम्ही येतो 5 वाजता परत. आपण आपल्या घरी जाऊयात." म्हटलं, "निदान तिला गाडीवर टाकून आपल्या घरी घेऊन जाऊ." पण ती काही थांबली नाही. पण तिच्याशी बोलताना असं लक्षात आलं. तिला म्हटलं, "बाई, तू तुझी अब्रू वाचवण्यासाठी काय करते? तू अशी रस्त्यावर फिरते." हं, हं. तर ती मला म्हटली, की "ताई, मी डिव्हायडरवर झोपते, की जेणेकरून मला कोणी बघत नाही आणि मग मला माझी अब्रू वाचवायला सोपं जातं." तर हा परत एकदा टर्निंग पॉइंट ठरला आमच्या ह्याच्यातला, की फक्त जेवण देणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. तर याच्या पुढचं पाऊल आपल्याला उचलावं लागेल, की ह्या स्त्रिया ज्या आपल्या माई-भगिनी रस्त्यावर फिरतात, त्यांच्यासाठी आपल्याला हक्काचं घर द्यावं लागेल. त्यांच्या हक्काची नाती द्यावी लागतील, प्रेम द्यावं लागेल, जे त्यांनी हरवले, की ज्या बरोबर. नात्यांनीच त्यांना त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांना घराबाहेर काढलंय आणि सोसायटीने त्यांना घराबाहेर काढलंय. तर मग हा पुढचं पाऊल उचललं, की त्यांच्या घरासाठी प्रयत्न चालू झाले. आणि त्याला सांगायचं विशेष म्हणजे, की आमचे सासरे नुकतेच रिटायर झालेले होते ते मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद शाळेतनं आणि त्यांच्या आता ही हृदयस्थ कल्पना होती आमच्या दोघांची, की त्यांना घर द्यायचं. हं, हं. परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. बरोबर. की एवढं सगळं करायचं म्हणजे तर आर्थिक पाठबळ तर त्याला लागणारच. मग सुरुवात झाली जागेपासून आणि मग आमच्या दादांसमोर आम्ही सहज एकदा हा विषय मांडला, की "दादा आम्हाला असं-असं करायचंय." ते खूप म्हणजे पहिल्यापासून आमचं तिघांचं, चौघांचं सगळ्यांचं ट्युनिंग खूप छान जमायचं. आणि मग त्यांनी काहीही विरोध न करता त्यांच्या वाट्याला वडिलोपार्जित हिश्श्यातली आलेली अगदी अहिल्यानगर शिर्डी हायवेला आलेली 6 गुंठे जमीन माऊली सेवा प्रतिष्ठानला दिली. बक्षीस पत्र केली. आणि मग तिथून पुढे माऊलीचं काम चालू झालं. वाह! म्हणजे अन्नपूर्णेपासून झालेली सुरुवात माऊलींनी तुम्हाला त्या प्रतिष्ठानापर्यंत घेऊन गेलेले आहेत. आणि प्रवास खरंच खूप हृदयस्पर्शी आहे. म्हणजे तुम्ही जो पहिली जो किस्सा सांगितला, जी कथा सांगितली, त्यामध्ये महिलांना अशा परिस्थितीला समोर जावं लागत होतं. आणि तुम्ही त्यामध्ये अजून एक जे सांगितलं, की तुम्हाला वेगवेगळे लोकं भेटायचे. ह्याच्यामध्ये स्थलांतरितांचं काही हे असेल? म्हणजे स्थलां असे ते जायचे कुठे म्हणजे अशी लोकं? आपल्याकडे हां. नगर अहिल्यानगरमध्ये तुम्हाला माहिती आहे की शिर्डी आणि शनिशिंगणापूर ही खूप मोठी तीर्थस्थळ आहेत. बरोबर. बऱ्याच वेळा अशा ठिकाणी लोकांना आणून सोडलं जातं बरं. आणि त्यांना एकतर ते बरे होतील किंवा देवाच्या दारी मृत्यू आला तरी त्यांचं कल्याण होईल अशी काहीतरी संकल्पना असते. त्याच्यामुळे असं खूप वेळा होतं. इव्हन पंढरपूरलाही असं होतं. बरं. हां. तीर्थस्थळी सगळ्याच ठिकाणी होतं असं. पण आपल्याकडे शिर्डीला हे खूप व्हायचं कॉमन होतं. साऊथमधनं किंवा अख्ख्या भारतातनं अशा पुरुषांना, महिलांना, विशेषतः महिलांना आणून सोडलं जायचं आणि त्या फिरत असायच्या. मग तेच आम्हाला भेटत राहायचे. आणि परत सुचेताताईंनी अजून एक जो मुद्दा मांडला, की त्यांच्या अब्रूविषयीचा आणि तो जो तुम्हाला भेडसावणारा प्रश्न होता जागेचा आणि विशेष म्हणजे बघा तुमच्या परिवाराचंच हे जी माणुसकीची चळवळी ती अगदी दिसतेच आहे पूर्ण परिवारात. तर मग ती जे बांधकाम आहे, हे सगळं आहे आणि शेवटी तुम्ही जसं म्हणालात, हे आर्थिक पाठबळ
मला वाटतं आपण मागे बोललो होतो एकदा, जेव्हा तुमचा प्रकल्प सुरू झाला, हल्ली तुम्हाला स्टेट बँकेच्या ज्या प्रमुख आहेत कुंदती भट्टाचार्य त्यावेळेस चेअरमन होत्या. आणि चेअरमन त्यांनीही तुम्हाला या गोष्टींचा विचार करून मदत केली होती. त्याबद्दल काय सांगाल? काय झालं होतं, की भट्टाचार्य मॅडमनी हे सगळं बघितलं आणि त्यांना ते खूप भावलं हे सगळं काम. त्यांनी आम्हाला जी मदत केली ती फार महत्वाची ठरली नंतर, की आम्हाला आपल्याकडे ज्या महिला दाखल होतात, आता डॉक्टर सुजातांनी जसं सांगितलं, ज्या आम्हाला रस्त्यावरती भेटतात, मग त्यांना आम्ही उचलून ज्यावेळेस घेऊन येतो, त्यावेळेस त्यांची परिस्थिती जी असते, शारीरिक आणि मानसिक. हां, मानसिक तर खराब असतेच त्यांची, हां, हां. पण त्याच्यावर शारीरिक त्यांची जी आरोग्य आहे ते खूपच खराब असतं. आणि अशा वेळेस बऱ्याचशा महिलांच्यामध्ये आम्हाला कार्डियाक प्रॉब्लेम दिसतात. बऱ्याचशा महिला ह्या सतत होणाऱ्या अत्याचारामुळे एच-आय-व्ही-ग्रस्त असतात. बापरे! मिनरल डिसीजेस असतात किंवा जे काही कॉम्प्लेक्स आपण ज्याला डिसऑर्डर्स म्हणू अशा असतात. हं, हं. आम्हाला पूर्वी काय व्हायचं, की अशा महिला ज्यावेळेस आमच्याकडे यायच्या आणि त्यांच्यावर उपचार करायचे. आम्ही मर्यादा खूप होत्या आम्हाला हं. आणि आम्हाला अशा रुग्णांना मग सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला दाखल करणं, तिथे उपचार करणं असे काही पर्याय होते. आणि काय ते आपल्याकडे अजूनही म्हणजे सगळं जग बदलतंय. पण आपल्याकडच्या ज्या काही व्यवस्था आहेत, त्या तशा अजूनही बदलत नाहीयेत. त्या कदाचित काही वर्षात बदलतील, असं आपण होप्स ठेवूया. तर निश्चित. त्याच्यामुळे अशा आरोग्य व्यवस्थेचा जो काही एक बोजवारा आहे, त्याच्यामुळे या महिलांना सामान्य माणसाला ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत नाही. शासकीय याच्यामध्ये आस्थापनांमध्ये. तर मग अशा महिलांचा विषयच लांब होतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही दाखल करायचो. पुढं काय व्हायचं आम्हाला समजायचं नाही. बऱ्याच वेळा ती मृत्यू व्हायची किंवा त्या महिला तिथून पळूनही जायच्या किंवा पळून गेल्या असं सांगितलं जायचं. हं, हं. आमचा महत्वाचा जो मुद्दा होता, भट्टाचार्य मॅडमला आम्ही जे सांगितलं, की आम्हाला अशा महिलांना ज्या मरणाऱ्या आहेत, मरतायत हं, आणि आम्ही काहीच करू शकत नाहीये. हं. तर त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी करायचंय. तर आम्हाला अतिदक्षता विभागाची खूप गरज आहे आमच्या बरोबर. इथे. तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा आणि मग त्यांनी आम्हाला एक अतिदक्षता विभागासाठी कदाचित मी असं म्हणेल, की हा भारतातला पहिला अतिदक्षता विभाग असेल, की जो चेहरा हरवलेल्या माणसांच्यासाठी काम करतो. क्या बात! आपल्याकडे अत्यंत स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जसा विभाग असतो तसा आहे आणि तिथं त्याला सगळी त्या पेशंटला मदत केली जाते, उपचार केले जातात. त्याचे जे सगळे इक्विपमेंट्स आहेत, एस-बी-आय फाउंडेशनने आम्हाला दिले. खूप महत्त्वाची मदत त्या काळामध्ये झाली. ते आणि हो. छान. त्याच्यावर महत्त्वाचं अजून एक काम त्यांनी केलं, की आमची ओळख त्यांनी वुमन्स ब्रेन प्रोजेक्ट नावाचा एक स्वित्झर्लंडमधला फक्त स्त्रियांच्यासाठी स्त्रियांच्या मेंदूवर काम करणाऱ्या काही सायंटिस्ट आहेत, त्यांच्याबरोबर करून दिली. आणि मग ते आमचं एक खूप चांगलं रिलेशनही झालं सगळ्यांचं आणि वेगवेगळ्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये आम्ही काम करायचो. खूपच छान. म्हणजे ते विदारक बाजू एक आहे आणि त्याला म्हणजे आपण ओव्हरकम म्हणून नाही म्हणता येणार. पण त्याच्यावरती काम करण्यासाठी तुमची तळमळ तुम्हाला अ, अशा संस्थांशी जोडून आज तुम्ही एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिथे आहे. एक अतिशय सुंदर तुमच्याकडे किचन आहे, स्वच्छता आहे आणि तुम्ही जे सांगितलं म्हणजे खऱ्या अर्थानं मानसिक आजार आहे, शारीरिक आजार आहेत, एच-आय-व्ही ग्रस्त आहेत आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन म्हणजे विचार केला तर अशा परिस्थितीतून आलेली महिला काय विचारात असेल? म्हणजे थोडक्यात फारच गहन प्रश्न आहे. पण त्यांना ह्या फेजमधनं तुम्ही कसं टप्प्या-टप्प्याने मूळ प्रवाहात आणता? कारण हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही जो पहिलं उदाहरण किंवा दुसरं उदाहरण दिलं, ह्यांना तुम्ही मूळ प्रवाहात आणण्यासाठी काय प्रणाली आहे तुमच्याकडे? काय यंत्रणा आहे? तुम्ही या दोघांनी प्लीज. तर महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, आमच्याकडे ज्या महिला दाखल होतात ना, ते दाखल होण्याची जी प्रक्रिया असते ती पण फार वेगळी प्रक्रिया आहे. म्हणजे बऱ्याच वेळा या महिला आम्हाला तर सापडतात. परंतु त्याचबरोबर सरकारी यंत्रणाही आमच्याकडे बऱ्याच वेळा पाठवत असतात. बरं. मग पोलीस आमच्याकडे पाठवतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आमच्याकडे पाठवतात. काही सामाजिक संस्था आहेत त्या आमच्याकडे पाठवत असतात. हां, हां, हां. आज माऊलीमध्ये साधारणपणे 477 अशा आपल्या भगिनी आहेत, की ज्या कायम स्वरूपाच्या त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल आहेत. 477. 477 महिला आजच्या घडीला आहेत. बरं. त्याच्यामध्ये संख्या कधी-कधी खूप वाढते, कमी होते. मृत्यू झाल्यानंतर ती कमी होते. तर आणि 43 मुलं आमची, जी मुलं आमच्याकडेच जन्माला आलेली आहेत. हा एक वेगळा विषय आहे. त्याच्यावर मी तर त्याच्यावरती वेगळं त्याच्यावरती सांगेलच एक मी. प्रश्न आहे हो, पालकत्वाचा. हो. तर या आल्यानंतर काय होतं, की बऱ्याच वेळा घरच्यांनी, सगळ्या समाजानंच त्यांना नाकारलेलं असतं.
आणि त्यांचे जे काही मानसिक आजार आहेत, ते एकतर खूप ट्रॉमामुळे होत असतात किंवा कधी-कधी ज्या होणारे बायोकेमिकल चेंजेस आहेत ब्रेनमधले हां, त्याच्यामुळे ते होत असतात. बरोबर. आणि अशा महिला आमच्याकडे ज्यावेळेस येतात, त्यावेळेस अत्यंत विदीर्ण अवस्थेमध्ये असतात. अगदी बरोबर. शून्य अवस्थेमध्ये ते गेलेले असतात. म्हणजे त्यांचा नाती, प्रेम, वात्सल्य याच्यावर विश्वासच राहिलेला नसतो. अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, की पहिलं त्यांचा जर विचार केला, तर त्यांना आपल्याला स्वच्छता करणं त्यांची फार महत्त्वाची असते. डॉक्टर सुचेता आणि त्यांच्या इतर जे काही आपण बरोबर काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्या मदतीने त्याचं ते खूप महत्त्वाचं काम पार पाडलं जातं. अनेकांचे केस कापायला लागतात. खूपच खराब परिस्थिती असते. हं, आणि त्याची स्वच्छता एकदा झाली, की पहिली गोष्ट त्यांचं सगळं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतं. बरोबर. जे फार महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळा त्यांचा एकंदर हेल्थचा जो काही डाटा आहे, तो सगळा येऊन जातो. अ, बऱ्याच वेळा या महिलांना स्वतःबद्दल काही सांगता येत नाही. हं, म्हणजे त्यांना काय होतंय, काय त्रास आहे, हे आपल्याला सगळं समजून घ्यावं लागतं. जसं आपण एखाद्या प्राण्याला आपण तपासतो आणि त्याला समजून घेतो, तसं आपल्याला ते करावं लागतं. तपासणीमध्ये जे काही येतं, त्याच्या अनुषंगाने आपल्याला उपचार सुरू करावे लागतात. बऱ्याचशा महिलांना ज्यावेळेस दाखल केलं जातं, त्यावेळेस त्यांचं जे हिमोग्लोबिन लेव्हल असतं, आपल्याला आश्चर्य वाटेल. आपण एका खूप सुधारित आणि वेगळ्या जगामध्ये जगत असतो. 2 आणि 2.5 एच-पी असतं बऱ्याच महिलांचं. आमच्याकडे दाखल होतात तेव्हा. कल्पनाही आपल्याकडे सहन केली जाणार नाही. म्हणजे असं ही माणसं जगतात कशी? बऱ्याच वेळा महिला जगल्याच कशा हा आम्हाला प्रश्न पडत असतो. आणि मग पहिलं आम्हाला काम जे करावं लागतं, त्यांना पहिलं अतिदक्षता विभागात घ्यायचं, आपलं आय-सी-यूमध्ये घ्यायचं आणि त्यांना पहिलं ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं. तर त्यांना 4-5 आम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन केले, की हळू त्यांचं कुठेतरी एच-बी लेव्हल त्यांची नॉर्मल यायला लागते हं. आणि मग त्यांच्यावर पुढचे सगळे उपचार सुरू होतात. याच्यामध्ये हिमोग्लोबिन लेव्हल कमी तर असेल, पण इन्फेक्शन खूप असतात. मानसिक आजारामध्ये सिझोफ्रेनिया असेल, बायपोलर डिसऑर्डर असेल, असे सगळे गंभीर आजार त्यांना झालेले असतात. आणि त्याच्याबरोबर फिजिकल इलनेस पण खूप टोकाचा असतो बऱ्याच वेळा. बऱ्याचशा महिलांच्यामध्ये सातत्यानं काय होतं, की अ, आज आपण जर बघितलं तर आपल्या एकंदर व्यवस्थेमध्ये घरातली महिला आपल्याकडं सुरक्षित नाहीये तशी पाहिली तर. आपण ज्या व्यवस्थेचा विचार करू, तर ती रस्त्यावर जगणारी आमची माता भगिनी ती कशी सुरक्षित असेल? बरोबर. त्याच्यामुळे ह्या 99% आमच्या ज्या काही भगिनी असतात, त्या अत्याचारग्रस्त असतात. त्यांच्यावरती हं, सातत्यानं बलात्कार झालेले असतात, रेप झालेले असतात, गँग रेप झालेले असतात आणि त्याची कुठेही नोंद झालेली नसते दुर्दैवानं. आणि याच्याविषयी जगाला फारसं काहीच माहिती नसतं. कारण एखादी वेडी जर सांगायला गेली माझ्यावर बलात्कार झाला, तर तिचं कोण तिच्यावर विश्वास ठेवणार? बरोबर. त्याच्यामुळं ते खूप महत्वाचं असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अ, कधी-कधी 6-7 महिन्याची प्रेग्नन्सी पण आम्हाला आढळून येते. आणि 6-7 महिन्याची प्रेग्नन्सी जर झालेली असेल, तर अशा वेळेस बाकी मेडिकली तुम्ही काहीच करू शकत नाही त्याच्यामध्ये. मग अशा वेळेस तिचं पोटातलं बाळ आहे, त्याची काळजी घ्यायची, आईची काळजी घ्यायची आणि त्या बाळाला पण पार पाडायचं. हेच आम्हाला दोघांना करावं लागतं. बापरे! म्हणजे हे ऐकल्यानंतर शहारे येतात, की हे तुम्ही हाताळता. डॉक्टर साहेब पुरुष म्हणून तुम्ही म्हणजे पाठबळ आहे. पण मी सुचित्राताईंचा विचार करतो त्यावेळेला महिला म्हणून तुमच्याकडे बघून त्यांना कोणीतरी आपली काळजी घेणार आहे, हा विश्वास देण्यासाठी तुम्हाला एक खूप करायला लागतं. तर ती प्रक्रिया कशी असते? म्हणजे त्यांनी जसं सांगितलं, की महिलांना विश्वास देणं आहे. हं. केस कापण्यापासून असो, की त्यांचे इन्व्हेस्टिगेशन तो तो काय अनुभव आहे तुमचा? खूप छान आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे भाऊ. अ, या महिलांना आपण जेव्हा रस्त्यावरून उचलून आणतो, त्यावेळेस त्यांचं घर, त्यांचं प्रेम, त्यांची नाती सगळी हरवलेली असतात. आणि माऊलीमध्ये आल्यानंतर त्यांच्या सगळ्या हे तपासण्या होतात किंवा जे रुटीन सगळं आहे ते होतं. आणि त्याच्यानंतर आपण आम्ही त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. परंतु फार लवकर ती संवाद साधायला तयार होत नाही. कारण तिचा विश्वास कोणावर ठेवायचा हां, हाच तिच्यावरच तिला प्रश्न पडलेला असतो. कारण सगळ्यांनी तिचा विश्वासघात केलेला असतो. आणि मग जेव्हा तिला कळतं, की अरे आपल्या इथे अ, अ, काळजी घेतली जाते, आपल्याला इथे औषधोपचार घेतले जातात, आपल्याला इथे आपण इथे सिक्युअर आहोत. खरं. आपल्याला इथे प्रेम दिलं जातं. मला तर वाटतं मी नेहमी म्हणते, की मेडिसिनल पार्ट हा सेकंडरी येतो. हं, मानसिक आजारमध्ये. प्रायमरी त्यांचं घर, त्यांची नाती, प्रेम आणि त्यांना समजून घेणं. हा फार महत्वाचा भाग आहे. तो आपण तिथे निभावतो आणि कोणालाही जर विचारलं ना, की माझं नातं तिचं काय आहे? तिचं जे हरवलेलं नातं आहे ना, ती ते माझं सांगते. म्हणजे कुणी मला मम्मी म्हणतं, कुणी मला ताई म्हणतं, कुणी मला दीदी म्हणतं, कुणी मला आई म्हणतं. मॅडम
फक्त कुणी म्हणजे म्हणून नाहीच. परंतु त्यांची जी नाती हरवली आहेत ना, ती अ, तसंच सरांच्या बाबतीतही तसंच होतं. कुणी त्यांना दादा म्हणतं, कुणी भाऊ म्हणतं, कुणी अशा पद्धतीने हे जे म्हणजे आमचं जे एकत्र कुटुंब म्हणेल मी याला, की हे संस्था आणि हे वेगळे असं नाही होत कधी. हे जे एवढं जर बॉन्डिंग ठेवलं आणि एवढं जर आपण त्यांच्याशी नातं निभावलं, तरच त्या बऱ्या होण्यास मदत होतात. तो ते बऱ्याचशा महिला मी एक अजून सांगू इच्छितो, हं. की मला तर त्यांचा मुलगा समजतात बापरे! आणि मग काय होतं, की अगदी म्हणजे त्या वयात असली हां, त्या हां. वयातल्या म्हणजे अगदी ज्या वयस कारण काय आपल्याकडं डिमेन्शिया, अल्झायमरग्रस्त पण एक वेगळा विभाग आहे. त्याच्यामध्ये ज्या महिला सगळंच विसरल्यात, हां, हां. अशा महिलांचं कारण त्यांचं सगळं जागेवरतीच करावं लागतं. ज्या अशा सापडतात, त्यांना आपल्याकडे आणलं जातं. त्यांना सगळं त्यांचं जागेवरती केलं जातं आणि त्यांना त्या वयामधल्या ज्या महिला आहेत, त्या बऱ्याच वेळा मला त्यांचा मुलगा समजतात आणि मग त्या पद्धतीने सगळं त्यांचं ते त्यांचे हट्ट असतील, त्यांचे काही बोलणं असेल, ते सगळं तसंच चालू असतं. म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना काही छोट्या-छोट्या गोष्टी लागत असतील. जसे घरी एखाद्या त्या मुलाला सांगतील, तसे मला ते सांगत असतात किंवा मी जर गेलो तर मला ते विचारणार, की "तू जेवलास का? बाप तू वेळेवर जेवत जा." हं. म्हणजे हे सगळं अगदी ते वेगळं आहे. ते अनाकलनीय आहे आणि ते जे काही कुटुंबातलं बॉन्डिंग आहे ना आमच्या, तर ते मला असं वाटतं, की ते जगात कुठंच नाही मी असं होऊ शकत नाही. पूर्णपणे ही गोष्ट मी आपल्या प्रेक्षकांना सांगू सांगू इच्छितो. कारण ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही भेटलो होतो, आमचे एक क्लासमेट आहेत मनोज कुलकर्णी हाँगकाँगचे. त्यांनी आमचा परिचय करून दिला आणि अजयसोबत त्यांचं बोलणं चाललं होतं, की अ, सिंगापूरला येणार आहेत. तर मी म्हटलं, यापेक्षा अजून उत्तम काही असणार नाही, की आपण आपल्या प्रेक्षकांना ह्याची ओळख करून देऊया. आणि तिथे मुलगी आणि तिची मुलगी, मी नाव त्यांचं मुद्दाम डॉक्टर साहेबांना सांगायला लावेल. आणि तिला आता स्वयंरोजगार तिथे निर्माण करून दिलेला आहे आणि स्वयंचलित म्हणजे ह्यांचे दुसरं एक ह्यांचं जे मॉडेल आहे, ह्याच्याविषयी कौतुक म्हणजे हे सगळं करायला पाठबळ मला तर वाटतं ते कुठं ना कुठं ते सगळं जुळून येतं आणि आज खूप त्यांना एक मोठी यंत्रणा उभी झाली आहे. पण त्यामधनं 100-200 गायी सांभाळणं, दूध दुभतं त्यातनं येणाऱ्या उत्पादनावरनं, शेतीच्या उत्पन्नावरनं ह्यांच्यासाठी स्वयंचलित रोजगार सुद्धा त्यांनी निर्माण केलाय. डॉक्टर साहेब त्याच्याबद्दल तुम्ही सांगा? काय होतं, की आता सामाजिक कामं आपल्याकडे भारतामध्ये जर विचार केला, तर सामाजिक कामं करण्याला मर्यादाच नाही. म्हणजे इतकी कामं आहेत, इतके प्रश्न आहेत. आणि त्याच्यामुळे होतं काय, की हे सगळे कामं करत असताना आपल्याला त्याचा जो काही फंड्स आहेत, ते उपलब्ध करणं फार कठीण गोष्ट जाते बऱ्याच वेळा. आणि समाजामध्ये सकारात्मक, नकारात्मक दोन्हीही गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा प्रत्यक्ष आमचं काम बघितल्याशिवाय लोकांना समजत नाही, आम्ही नेमकं काय करतो आहोत. तर त्याच्यामुळे हा जो व्याप आहे साधारणतः 500-550 आपलं सगळं सगळी कुटुंबाची संख्या आहे. तर ते सगळं चालवणं असेल, म्हणजे आता या ज्या महिला आहेत त्यांचं सकाळ संध्याकाळचं जेवण असेल, त्यांचा नाश्ता असेल, चहा जसं आपल्या घरामध्ये सगळं चालतं तसंच आमच्याकडे चालतं. बिलकुल. प्रत्येकीला औषध आहेत. म्हणजे बरी झालेली जरी असेल ती, तर तिला मरेपर्यंत औषध द्यावे लागतात. कारण त्यांचे जे लाईफटाईम आहे. आजार आहेत हो, कॉम्प्लेक्स डिसऑर्डर्स आहेत, त्याच्यामध्ये लाईफटाईम त्यांना औषध उपचार करावे लागतात. मुलांचं आमचं शिक्षण आहे. ही सगळ्या गोष्टीसाठी सतत आम्हाला फंड्स लागत असतात. तर सततच आम्हाला आणि गव्हर्नमेंटचा कुठलाही सपोर्ट आम्ही घेत नाही किंवा आम्हाला मिळतही नाही. त्याच्यामुळे मग स्वतःच्या काही गोष्टी उपलब्ध कराव्यात, त्यातनं 4 गोष्टी तयार कराव्यात अशी एक संकल्पना समोर आली. हं, हं. आणि त्यातून महत्त्वाचा अजून एक मुद्दा असा होता, की या ज्या महिला आहेत, या परत घरी जात नाहीत. त्यांना घरामध्ये एक्सेप्ट केलं जात नाही. हे फार दुर्दैव आहे. मी नेहमी म्हणत असतो, की आपल्याकडे श्रीरामानं आपल्या प्रभू रामचंद्रांनी सीतामाईची अग्निपरीक्षा बघितली. ती फक्त लंकेमध्ये जाऊन आलेली आहे. आमच्या ह्या ज्या सीतामाई आज रस्त्यावर जगतायत, त्या तर म्हणजे या सगळ्या व्यवस्थेला किंवा आपल्या इथल्या पशुत्वाला बळी पडलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झालेत. त्यांना त्यांच्या घरामध्ये कसं स्वीकारलं जाईल? त्यांना स्वीकारलंच जात नाही. म्हणजे त्या कितीही बऱ्या झाल्या. आज आज माऊलीच्या मनगाव प्रकल्पामध्ये 90% महिला आमच्या बऱ्या आहेत. हं, हं. परंतु त्यांना परत घरामध्ये एंट्री नाहीये. त्यांची फॅमिली त्यांना स्वीकारत नाहीये किंवा कदाचित असं स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्वी आम्ही केला, की घरच्या लोकांना सांगावं, त्यांना काही थोडंसं पोलीस प्रशासनाकडनं दबाव आणावा. ते 2-3 महिने सांभाळतात आणि परत सोडून देतात. पुरुषांना घरामध्ये स्वीकारलं जातंय. बरं. कारण की ती आपली एक संस्कृती आहे ना, की पुरुष सत्ताक जी पद्धत आहे आपली, हं. की पुरुष आहे मग नाही तो आपला मिळाला ना, मग फार आनंद होतो लोकांना. पण एखादी महिला सापडली आणि आम्ही फोन केला, की "अहो तुमच्या" "नाही, नाही, ती तुमच्याकडेच राहू दे." असं म्हणणारी पण लोकं आम्ही हो. बघितली. आणि म्हणजे आश्चर्य वाटलं. पती हां, थोडं मी हं. हे करते.
स्त्रियांना का सांभाळलं जात नाही? कारण आपली भारतीय संस्कृती पती परमेश्वर आणि कसाही असतो तरी नाही का आपल्या कुंकवाचा धनी म्हणतो तो कोपऱ्यात पडून जरी असला तरी आपल्याला तो प्रिय असतो. प्रिय असतो. बरोबर. परंतु तीच लक्ष्मी, हं. तीच नवरात्रात आपण त्याच दुर्गेची पूजा करतो, लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मीची पूजा करतो. पण तिच्यावर जर अशी वाईट वेळ आली, तर तिला मानसिक आधार आणि हे द्यायला कुणीही तयार नसतं. त्याच वेळेस तो लगेच घरातून हाकलून देऊन लगेच दुसरं लग्न करून तयार होतो, मोकळा होतो. म्हणजे ही फार कधी-कधी इतकी चीड येते समाजाची, की अ, असं काम करण्याची वेळ नाही आली पाहिजे, की आपल्या सारख्या संस्कृतशील ज्याची आपण हे करतो. बऱ्याच वेळा आपल्याकडे सुसंस्कृतीबद्दल किंवा आपल्या एकंदर आपल्या परंपरांच्या बद्दल खूप बोललं जातं, की आमच्या परंपरा अ, खूपच उच्च आहेत किंवा आम्ही खूपच अशा आहोत, तशा आहोत. पण दुर्दैवाने आम्ही जे सगळं बघतो ना, म्हणजे खरंच आपल्या परंपरा उज्ज्वल होत्याच किंवा आहेच. परंतु आपण ते विसरलो. आपल्या माता-भगिनींना अशा पद्धतीने रस्त्यावरती जगताना, त्यांच्यावरती अत्याचार होत असताना बघत राहणं. तीही अगदी म्हणजे आपल्याला आंधळे-बहिरे झाल्यासारखं आपण बघत राहणं, हे मला असं करेक्ट. वाटतं, की हे कुठेतरी आपण एका वेगळ्या दिशेला जातो आहोत. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारलाय, की अशी किती माणसं असतील हो? अशा किती महिला असतील? आजही माऊलीमध्ये सातत्यानं येणारी संख्या प्रचंड आहे. म्हणजे आम्ही त्याला अकोमोडेट नाही येणारच करू आहे. शकत बऱ्याच वेळा. आमच्याकडं जे मृत्यू झाले, साधारणपणे 450च्या पेक्षा जास्त अंत्यसंस्कार आम्ही आतापर्यंत केलेत गेल्या बापरे! काही वर्षामध्ये. कारण की मृत्यू तिथे होतात, त्यांचे अंत्यसंस्कारही आम्हाला करावे लागतात. येणारी संख्या थांबतच नाहीये. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी इन्क्वायरी आहेत. म्हणजे ही संख्या खूप मोठी आहे. मगाचा विषय मी पुढे घेऊन जातो, की तुम्ही जसं म्हणालात, की हे सगळे उद्यमशील त्यांना बनवण्याचं कारण काय? हां. की हां. हे सगळं चालवणं फार महत्वाचं आहे. सातत्याने याला निधी उपलब्ध होईल असं बिलकुल नाही. त्याच्यामुळं आणि या बऱ्या झाल्यानंतर करायचं काय? बरोबर. कारण त्यांच्या या हाताला काम. यांच्या हाताला काम पाहिजे. बऱ्याचशा ज्या आमच्या माता-भगिनी आहेत इथे माऊलीच्या मनगावमध्ये राहणाऱ्या, या आपल्याला आश्चर्य वाटेल, की अनेक उच्च शिक्षित आहेत. बरं. आमची एक भगिनी तर उच्च न्यायालयामध्ये वकिली करत होती. कोणी परदेशामध्ये शिकून आलेलं आहे, कोणी इंजिनिअर आहे, कोणी प्रोफेसर होतं, कोणी शिक्षक होतं. अशाही माता-भगिनी आमची तर एक दुसरी एक भगिनी तर आहे तिनं कवयित्रीच आहे. तिचे 5 कविता संग्रह प्रकाशित झालेत. आकाशवाणीला निवेदिका ती होती. अरे बापरे! वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रावर तिने काम केलंय. आमची अजून एक जी भगिनी आहे ती मराठी साहित्यामध्ये एम.फिल झाली. प्राध्यापक नेट झाली. नेट सेट पास झाली. म्हणजे बघा कसं म्हणजे तो ह्या विषयाने कसा वाढत जातो. एका मराठी साहित्यामध्ये एम.फिल झालेली, नेट सेट झालेली आमची जी भगिनी आहे, तिच्यावरती रस्त्यावर येण्याची वेळ का आली? आणि गंमत म्हणजे तिनं जे एम.फिल केलं, ते कशावरती केलं? जयवंत दळवींच्या कादंबऱ्यावर. बघा. आपल्या सर्वांना माहिती असेल, की जयवंत दळवींच्या कादंबऱ्यामध्ये माझ्या आवडीचे लेखक आहे. जयवंत दळवींच्या कादंबऱ्यात एक तरी वेड असतंच. ते तिला कोकणातलं लागलं. हां आणि ते का झालं तसं? कारण की ती एवढं सगळं शिकूनही ती ज्यावेळेस नोकरी मागायला जात होती, त्यावेळेस तिला पैसे मागितले जायचे. ती पैसे देऊ शकत नव्हती. परिस्थिती अत्यंत गरीब होती. त्याच्यामुळे तात्पुरती CHBवरती कुठं-कुठं ती काम करायची. तासिका हवालवरती आणि हे करत असताना 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले. तिचं पुढे काहीच झालं नाही. आणि तिला हळू डिप्रेशनमध्ये गेली, की आपलं काय होणार आता? आणि डिप्रेशनमध्ये जाता-जाता इतकी वाईट परिस्थिती झाली, की ती रस्त्यावरच आहे. कल्पना करा, की एक अत्यंत उच्च शिक्षित महिला तिच्यावर ही वेळ येते. उच्च न्यायालयामध्ये वकिली करणारी एक आमची महिला, तिच्यावरती अशी वेळ येते आणि एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली महिला, तिच्यावरती अशी वेळ येते. हे सगळं जे सामाजिक चित्र आहे, हे फार वेगळं, भीषण आणि भयावह आहे. मला असं वाटतं, की याच्यावरती सातत्यानं सकल्यानं विचार व्हायला पाहिजे आणि काम व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं आपल्या संवादचा तोच हेतू आहे. कारण काय आहे, की एक अंधाराची बाजू असतानाही तुम्ही जो काही प्रकाश देत आहात आणि तुमच्यासारख्या इतर संस्था ज्या आणि विशेष म्हणजे मला कौतुक हे वाटतं जेव्हा आम्ही बोलत होतो पहिल्यांदा, आम्ही ज्या सामाजिक संस्थांसोबत काम करतो, सहकार्य अतिशय छान संबंध आहेत आणि एकमेकांविषयी त्यांना आपुलकी आहे. कारण कुणीतरी ह्या प्रश्नावरती काम करतंय, कुणीतरी विकलांगाच्या प्रश्नावरती काम करतंय, कुणीतरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करतंय. तर हे सर्व जी काही माणुसकीची चळवळ आहे, ह्यासाठी तुम्ही काम करतात. खरंच म्हणजे आम्हाला धन्य झाल्यासारखं वाटतंय, की तुमच्या तोंडून हे ऐकतोय आणि ह्यासाठी मदतीचे भरपूर हात पुढे येतील अशी आशा आहे. हे अनुभव कथन करत असताना सुचिताताई, तुम्ही जो प्रवास सांगितला, त्याच्यामध्ये असं काही आहे, की तुम्ही
सकारात्मक बदल घडवल्यामुळे आता जे आपण बोललो, त्यामुळे परिवर्तन होऊन त्यातली एखादी महिला तुम्हाला मदतनीस म्हणून हे काम पुढे न्यायला अजून मदत करते, असे असे काही अनुभव आहेत का? म्हणजे एक एक ही दुःखाची लकीर बघितल्यानंतर अशी एक झालर आहे का, की जी तुम्हाला अजून काम करण्याची आशा पल्लवित करते? हं. नक्कीच. अ, त्यांची आपण भेटलो होतो ती माझी भगिनी आणि तिची लहान मुलगी 6 वर्षाची. तर ही मुळात गुलबर्ग्याची. बरं. तर तिला 3 मुलं. नवरा दारू पीत होता आणि ती 2 मुलांचा तिचा हार्टचा प्रॉब्लेम होता. तर त्याच्या ऑपरेशनसाठी ती खूप फिरली, पण तिला काही कुठे मदत नाही मिळाली. आणि तिला तिकडे सांगितलं, की सलमान खान मदत करतो. म्हणून बरं, ती गुलबर्ग्यावरनं त्या 3 मुलं आणि तिची 1 बहीण असे बरं. 5 जण एकत्र गुलबर्ग्यावरनं ती मुंबईला आली. तर सलमान खानकडे काही तिला कोणी जाऊन नाही दिलं. नंतर पिक्चरचा तिला भयानक वेड. बरं, आणि नंतर ती गोविंदाकडे गेली. गोविंदाने तिला ₹3000 दिले बरं. आणि तिला सायन हॉस्पिटलला तिला ॲडमिट केलं त्या सगळ्यांना. हं. आणि ₹3000 1-2 दिवसात ₹3000 संपले. त्याच्यानंतर आता काय करायचं? तर त्यांना बाहेर हाकलून दिलं. आणि मग ती मुंबईच्या माउंट जुहू मेरी चर्च, चौपाटीला जुहू पण गेले होते. चौपाटीला. तिथे आत्महत्या करायची होती तिला. हां. बरं. मग नंतर तिथे चर्चच्या तिथे बसली आणि एक आपले अ, कार्य आहेत मुरडे सर. मोर्डे सर. तर त्यांनी तो आणि सगळेजण तिचा व्हिडिओ काढून सगळे व्हायरल करत होते. परंतु तिला मदत ॲक्चुअली कुठेच मिळत नव्हती. आणि मग त्या सरांपर्यंत तो व्हिडिओ गेला आणि त्यांनी आपल्याला फोन केला. म्हणे, "सर डॉक्टर आपल्या असं-असं 5 जण आहेत ॲट अ टाईम. ती महिला, 3 मुलं आणि तिची बहीण. यांचं काही होऊ शकेल का आपल्या माऊलीमध्ये?" आम्ही म्हटलं, "हो." आणि लगेच आपण गाडी करून त्यांना मुंबईवरनं इकडे घेऊन आलो. मग त्या 2 मुलांचं आपण हार्टचं ऑपरेशनही केलं. तो मोठा मुलगा आता तिचा 3री मध्ये पब्लिक स्कूलला जातो बरं. अहिल्यानगरला. 2 नंबरची पण शाळेत जाते आणि 3 नंबरची ती आता जूनमध्ये शाळेत जाईल. ती तर अतिशय हुशार आहे. आणि ती जी बहिणी आहे, मी सांगितलं की ट्रान्सफॉर्मेशन किती सकारात्मक किंवा किती छान. आज आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो तिचा. आज आपल्याकडे जे सेल्फ सस्टेनेबल प्रोजेक्टमध्ये जो बेकरीचा प्रोडक्ट आहे, माऊली बेकर्स हां, म्हणून. हां. तर ते बेकरीची हेड आहेत. वाह! खूप आनंद वाटतो सांगायला. आणि सकाळी पॅटीची ऑर्डर असते. तर सकाळी 5:30 ला उठून ती 8:30 वाजेपर्यंत पॅटीस तयार करते. वाह! आज आता बिस्किटांची ऑर्डर आहे मुंबईची मोठी. तर आता बिस्किटांची ऑर्डर तिकडे चालू आहे. म्हणजे ती आणि तिच्या अंडर 10-12 जणी अशी एवढी टीम आहे. परंतु एक पाटी म्हणतो ना आपण, एकदा शेफांना बोलून ट्रेनिंग ट्रेनिंग त्यांना दिलं. परंतु त्याच्यात नंतर व्हेरिएशन किंवा परम्युटेशन, कॉम्बिनेशन करून नवीन-नवीन कुकीजचे प्रकार तयार करते आणि इतके छान तयार करते. म्हणजे अगदी अडाणी हां, पण हिशोब पण एकदम व्यवस्थित छान करणार. विक्रीला तिथे प्रॉडक्ट विकणार किंवा कुठे एक्झिबिशन असेल तर तिथे माझ्याबरोबर येणार. तिथे आणि मला वाटतंय हा जो आहे ना बदल, तो तर सकारात्मक तर माऊलीसाठीच आहे. पण त्यांच्यासाठी तो बदल महत्वाचा कारण कारण मी एक कोणीतरी आहे व्यक्ती म्हणून. तो जो सेल्फ रिस्पेक्ट किंवा सेल्फ एस्टीम जो असतो ना, तो त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार करायला खूप मदत होते त्यांची. वाह! आणि त्याच्यामुळे अजून त्या डेव्हलप होतात, की आणि त्यांच्या कलेला वाव आहे ना तिथे. खरंच नाही आणि खूप आता ती बेकरीचं करता ती ते एम्ब्रॉयडरीचं पण शिकतीये. वेगवेगळे वॉलपेपर तयार करतीये. बघा. इतकी म्हणजे आज आता आम्ही बाहेर जरी असलो तरी आमचं मन सगळे मनगावमध्येच ते असतं. ते समजू शकतो कारण सगळ्यांना ते जाणवतं ते तुमच्या बोलण्यातनं तो ओलावा आहे आणि जसं तुम्ही म्हणालात, त्या भगिनीला बघून इतरही तुमचे जे तिथे आलेले पेशंट्स असतील किंवा बरे झाल्यानंतर त्यांनाही काहीतरी करण्याची प्रेरणा मिळत असावी. आणि तुमचं हे ऐकून बऱ्याच लोकांना प्रेरणा मिळणार आहे. कारण हे सोपं कार्य नाहीये. तुम्ही जसं म्हणालात आशावाद असला पाहिजे. बरेच बदल घडतायत, सकारात्मक बदल घडतायत. कधीतरी चांगलं होईल या आशेवर आपण पुढे जात असतो. स्वप्न कधी पूर्ण होईल माहीत नाही, पण स्वप्न पूर्ण होण्याची आस जास्त सुखदायक असते असं मला वाटतं. आणि तुम्ही ह्या स्वप्नपूर्तीसाठी जे पावलं टाकतात त्याच्यामध्ये आव्हानही बरीच असतात. म्हणजे आपण शारीरिक, मानसिक बोललो, आर्थिक बोललो. अजून कुठली आव्हानं आहेत? आणि तुम्हाला त्यातनं काय शिकवण घेऊन दरवेळेला ती शिदोरी तुम्ही बांधता? तो एक मला स्वतःला प्रश्न आपला बोलायचा राहून गेला होता. त्याच्यामध्ये महत्वाचं आव्हान असं आहे, की समाजाची जी काही दृष्टिकोन आहे या सगळ्या पेशंटकडे बघण्याचा आहे, किंवा अशा महिलांकडे तो फार नकारात्मक असतो.
आणि एकंदरच काय होतं, की त्याच्यामुळं त्या दिवसात म्हणजे ज्यावेळेस त्या समाजामध्ये असतात, कुटुंबामध्ये असतात ना, तर त्यांची खूप गळचेपी होत असते आणि सातत्याने त्यांना वेगवेगळ्या त्रासांना, त्यांना सामोरं जावं लागतं. हे तर फार मोठा आणि आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना सगळे उपचार करतो, त्यांच्या तपासण्या करतो. तपासण्यानुसार त्यांना सगळं आपल्याला औषधं सुरू होतात, का काय-काय गोष्टी होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ना प्रेम, वात्सल्य आणि कुटुंबाची जी भावना आहे, ती त्यांच्यामध्ये निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान असतं. आणि ती ज्यावेळेस तयार होते आणि ज्यावेळेस त्या माऊलीला, मनगावला एक कुटुंब म्हणून त्या स्वीकारतात, त्यावेळेस ती सगळी बदल होण्याची प्रक्रिया सुरू होते. हा तर एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर सामाजिक कामामध्ये जसं मी आता मगाशी म्हटलं, की वेगवेगळे प्रवाह हळू-हळू येत आहेत. त्याच्यामध्ये अ, स्वतःला झोकून देऊन पूर्णपणे काम करणं, स्वतःचं आयुष्य पणाला लावणं, हे तसं फार अवघड गोष्ट आहे तशी. आणि ही आम्हाला ती फार सहजासहजी स्वीकारता आली. ते स्वीकारताना मला असं वाटतं, की ते आव्हान आम्हाला पेलता का आलं किंवा ते अजूनही ते आव्हान आहेच आहे. अ, सुरुवातीला अनेक नातेवाईकांनी, अनेक मित्रपरिवारांनी खूप त्रास दिला या सगळ्या गोष्टीमध्ये. विशेषतः नातेवाईकांचा खूप त्रास झाला. जवळच्या नातेवाईकांचा. आजही होतोय. परंतु आता काही नातेवाईक सांगायला लागले, की हे आमचे नातेवाईक आहेत. बरं. हा हा एक बदल हळू होतो. अ, ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, त्या मुळात ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करतो. प्रॅक्टिसही ग्रामीण भागामध्ये केली तसं पाहिलं तर. लोकांना सामाजिक काम काय हेच माहिती नसतं. बऱ्याच वेळा आपल्याकडे फार गमतीदार गोष्टी आहेत म्हणजे, की एखादं काम उभं राहतंय, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा समज असतो, काहीतरी मिळत असल्याशिवाय तर काही केलं जाणार नाही. बरं. 100% काहीतरी मिळतंय आणि तो जो काही एक दृष्टिकोन आहे ना, तो खूप जाणवायचा. अजूनही जाणवतो. आता हळू-हळू ज्यावेळेस लोक माझ्याकडे तुम्हाला गमतीचं एक उदाहरण सांगतो. आपलं मनगाव जे आहे, मनगाव आता 14.5 एकराचा परिसर आहे. हं, हं. मनगावला जी जागा आपल्याला दिली ते आमचे आबाजी बलभीम पठारे हं. यांनी 3 एकर जागा आम्हाला तिथं माऊलीला दान केली. सुरुवातीला तो एक फार वेगळा प्रवास आहे. ज्यावेळेस ते आले, आमचं जुनं काम बघितलं, ज्या ठिकाणी माऊलीचं वडिलांनी डॉक्टर सुचाने सांगितलं. तिथं जे आमचं होतं ते काम त्यांनी बघितलं आणि त्यांनी आम्हाला विचारलं, की "तुम्हाला काय हवंय? काय मदत करू मी?" ते एक चांगले चित्रपट निर्माते, नाट्य कलावंत. मला वाटतं आपल्या सर्वांना आपण हे गाणं ऐकलं असेल. "अधीर झाले" नावाचं जे गाणं आहे, अजय अतुलने केलं, हं. ते त्यांचंच आहे ते. तर असे खूप अत्यंत प्रतिभावान दोघे नवरा-बायको. त्यांना हे सगळे काम बघून फार अस्वस्थता आली आणि मग त्यांनी आम्हाला विचारलं. त्यांनी 3 एकर जागा सरळ देऊन टाकली. जागा दिल्याच्या नंतर अनेक प्रश्न आले. हे बांधायचं कसं? कारण त्यावेळेस आमच्याकडं जुन्या प्रकल्पामध्ये 150 रुग्ण होते आणि ते खूप कॉम्पॅक्ट याच्यामध्ये असे असायचे. हं. ते खूप गर्दी झालेली होती. हे सगळं बांधायचं ते कसं करायचं आपल्याला? हे सगळे प्रश्न येत गेले. परंतु हळू मी म्हणतो ना, की तुम्ही जर काम करत असाल, तर ते बरोबर त्या प्रश्नाची सोडवणूक होत जाते. तसं ते सुटत गेली. तुम्ही म्हणजे अक्षरशः अ, ते दुःख तुम्ही त्यांच्या सोबतीने जगतात, त्यांना आपलंसं करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जो आव्हान जे म्हणालात ते मानसिक आव्हान हे शारीरिक आव्हानापेक्षा मोठं आहे. कारण एकदा विश्वास गेल्यानंतर तो विश्वास संपादन करण्यासाठीचं तुमचं जे एक परिवार म्हणून त्यांना दिलेला सपोर्ट आहे, तो खूप स्तुत्य आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या कुटुंबाचा सहभाग. कारण आपण तुमच्या वडिलांबद्दल बोललो. मला तुमच्या मुलाविषयी जाणून घ्यायचंय. विशेष उत्सुकता आहे. कारण एम्समध्ये ऑल इंडिया एवढी सुंदर रँक असताना, सर्जन म्हणून त्याला ॲडमिशन मिळालेलं असताना, त्यांनी परत त्या परीक्षेला येऊन त्यांनी मेडिसिनमध्ये मास्टर्स करायचं ठरवलं. त्याच्यामागे त्याचा म्हणजे काय त्याचा माइंडसेट काय होता? त्याचा विचार काय होता? ते तर काय होतं, की तो लहानपणापासून आमचं सगळं काम बघतो. म्हणजे त्याच्या समोरच हे सगळं काम मोठं झालंय. त्याला ते गमतीचा भाग आहे त्याचा. तो ज्या शाळेत होता ना, हायस्कूलला होता. पब्लिक स्कूलला होता. त्यावेळेस त्याला शाळेमध्ये म्हणजे फॉर्ममध्ये लिहावं लागतं ना, भाऊ-बहीण किती आहे? मला वाटतं त्यावेळेस आमच्याकडे एक 8 की 9 मुलं होती. त्याने लिहिलं होतं 8 असं आकडा दिला होता. हं. शिक्षकांचा फोन आला, "हे 8 भाऊ-बहीण कसं काय म्हणतो?" म्हणे. बरं. "इतकी मुलं कसं काय तुम्हाला?" म्हणजे हं. तो माइंडसेट त्याचा तसा पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे काय झालं, की ज्यावेळेस त्याने एम-बी-बी-एस केलं, गव्हर्नमेंटमधूनच तो सगळा शिकला. त्याच्यानंतर एम्सला त्याचा नंबर लागला
त्याच्यानंतर जिपमर सारख्या मोठ्या एम्स इन्स्टिट्यूट मधनं त्याला MS मिळालं. ऑल इंडिया रँक 345 होता त्याचा हं. त्यावेळेस. 3 महिने त्यांनी ते केलं. पण हे सगळं करत असताना काय झालं, की त्याचं ध्येय होतं न्यूरोसर्जन व्हायचं आणि आपण काहीतरी काम करायचं. परंतु हळू-हळू त्याच्या असं लक्षात आलं, की सर्जन होऊन मी जे काही करू शकेल ना, ते फार माऊलीला उपयोगाचं होणार नाही. कारण मी सर्जरी कोणाकोणाच्या करणार बरोबर. आणि काही सिलेक्टिव्ह काम करावं लागेल मला. हं. त्याच्यापेक्षा मी जर मेडिसिन केलं आणि तर मी काहीतरी या समाजासाठी किंवा माझ्या या सगळ्या कामामध्ये काहीतरी योगदान देऊ शकेल. तर पठ्ठ्याने 3 महिने काम हे करून ते सोडून दिलं ते. म्हणजे आम्ही सगळे हवालदिल झालो, की एवढी चांगली रँक येऊन याने सोडून दिलं हे बिनधास्त. मला वाटलं बाबा मला सोडायचं. म्हटलं आता शेवटी तुला तुझा निर्णय तू घे. ते 6 महिन्यात म्हणजे आम्हाला खूप धाकधूक होती. म्हणजे आम्ही कधी बोलून नाही दाखवली किंवा जाणून नाही दिली ती. 6 महिन्यामध्ये त्याने परत रँक काढला. ऑल इंडिया रँक 496 मिळाला त्याला आणि त्याला नीटमध्ये नीट पीजीला आणि कूपर हॉस्पिटलला त्याला एम.डी. मेडिसिन मिळालं. आता तो सेकंड इयर JR2 आहे. परंतु त्याचं आजही म्हणजे मला ती जी काही इन्व्हॉल्वमेंट आहे ना कामाची, आजही आमचं जे आय-सी-यूचा जो विभाग आहे त्याच्यामध्ये त्याचा कंटिन्यू त्याचा सपोर्ट असतो तिकडे. मग आता त्या ग्रुपमध्ये आहे. सगळे रिपोर्ट्स बघून त्याचं हे करणं, ताबडतोब ई लगेच बघून त्याच्यानुसार त्याच्या ट्रीटमेंटची लाईन ठरवणं. हे सगळ्या गोष्टी तो आजही फार लिलिया करतो. आणि त्याला ते आवडतं म्हणजे त्याचं म्हणणं आणि तो इथे ज्यावेळेस कधी आला चुकून येतो, फार कमी येतो आमच्याकडं. पण आला तर पहिलं तो आय-सी-यूमध्ये जाणार आणि पहिलं तिथले कामं करणार. तर तर ही मला असं वाटतं, की आमच्या फार दृष्टीने मोठी हीच अचीव्हमेंट आहे खूप मोठी. अचिव्हमेंट आहे. मुळात ते जे बघितलंय ते सगळं, ते प्रत्यक्षात आहे आणि ते भविष्य पण दिसतंय. ते इथे थांबणार नाही. ही जी माणुसकीची चळवळ आहे किंवा हे मनगावचं आणि माऊली प्रतिष्ठानचं काम आहे, हे किती वाढणार आहे. म्हणजे तुमची इच्छा आहे की असे पेशंट येऊ नयेत. पण वस्तुस्थिती ही आहे की समाजात परिस्थिती आहे. हे पण नाकारता येणार नाही. मुळात बदल असे घडावेत ना, हं. की आज तुम्ही एका अत्यंत विकसित देशामध्ये आहात. किमान पक्षी तसं सगळ्याच गोष्टी जर झाल्या नाही, तर किमान आपल्याकडे माणसाला माणूस म्हणून जगवण्याची जी प्रक्रिया आहे, ती खूप चांगल्या प्रकारे व्हावी ही एक अपेक्षा आहे. पण आपल्याकडे ते होत नाही दुर्दैवाने. ते कधी होईल हे माहीत नाहीये. त्याच्यामुळे खूप मनापासून वाटतं, की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण हे थांबणंही फार कठीण आहे म्हणजे. पुढचे 50 वर्ष तरी मला नाही वाटत, की या सगळ्या गोष्टी थांबतील. आणि त्यात मानसिक आजाराचा प्रश्न असा आहे, की जोपर्यंत जगामध्ये माणूस या पृथ्वी तलावर आहे, तोपर्यंत मानसिक प्रश्न असणारच आहेत. पण त्याच्यामध्ये बाकीच्या राष्ट्रांमध्ये त्याच्यावरती खूप समर्थपणे काम केलं जातं. आपल्याकडं त्याच्यावर फार गांभीर्यानं बिलकुल काम केलं जात नाही. त्यात ती महिला असेल, तिला मानसिक आजार असेल, तिला शारीरिक आजार असेल, तर मग अजूनच सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात. जटिल आहे. जटिल होतं. आपण आता आपल्या संवादच्या शेवटाकडे जात आहोत. अ, आपण बरेचसे सामाजिक संदेशही आपल्या बोलण्यातनं दिलेले आहेत. मला साने गुरुजींची कविता नेहमीच आठवते. प्रभूची लेकरे सारी, दयाला सर्व ही प्यारी. तुम्ही त्या पालक पालक म्हणून कित्येक मुलांना डॉक्टर राजेंद्र धामणे, बऱ्याच मुलांच्या नावापुढे नाव राजेंद्र धामणे असं लावलेलं आहे. तर मला वाटते त्यातनं तुमच्या मुलाला लहानपणी जे संस्कार झाले, त्याला 8 बहीण भाऊ त्यावेळेला आहेत असं त्यांनी नोंदलं आणि आज तुमच्याकडे 44-45 लहान मुलं आहेत. 43 आहेत. तर अशा मुलांसाठी तुम्ही काय सामाजिक संदेश द्याल? एकतर तरुण मुलांसाठी. कारण हे ऐकणारे आमच्याकडे तरुण वर्ग बऱ्याच प्रमाणात आहे. तरुण मुलांना आणि एक एक साधारण आमच्या प्रेक्षकांना काय तुमचा संदेश असेल? आमची जी मुलं आहेत ना बघा, यांचं आयुष्याचं जर पट आपण बघितला, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की आमच्या लेकरांना त्यांचा जन्म कसा झाला, त्यांच्या जन्माच्या कथा ज्या आहेत ना, त्याच्यावर न बोललेलं बरं. म्हणजे आई कुठेतरी उकिरड्यावरती ते पोटात असताना कुठेतरी उकिरड्यावरती बसून काहीतरी जे मिळेल ते खात होती. बाप कोण माहिती नाही. काय झालं त्यातनं, कसा जन्म झाला ते माहीत नाही. अशी आमची मुलं ज्यावेळेस आता उभी राहत आहेत, त्यांच्या आया तर बऱ्या होत आहेत. मुलं उभी राहत आहेत. त्यांच्या जन्माच्या मी तसं म्हटलं कहाण्या फार वेगळ्या आहेत. दुर्दैव असं कोणाची कहाणी असू नयेत. ही मुलं त्यांच्या पायावर उभी राहत आहेत, चांगली होत आहेत, शिकतायत. अनेक मुलांची स्वप्न घेऊन वाढतायत. कोणी म्हणतं की डॉक्टर होईल. कोणाला आमच्या 100 गायांचा जो गोठा आहे आमचा खूप मोठा, जो आमच्या महिलाच चालवतात. त्या गायांच्या वरती उपचार करायला कोणाला व्हेटरनरी डॉक्टर व्हायचंय. वाह! असे जे काही स्वप्न ती बघतायत, कोणाला इंजिनिअर व्हायचंय, कोणाला पायलट व्हायचंय. माझी जी छोटी मुलगी तुम्ही जी बघितली आता शिर्डीला,
ती तर म्हणजे ती आमच्या दोघांबरोबरच असते. म्हणजे ती 15 हं. दिवसाची होती. त्यावेळेपासून ती म्हणजे आमच्या बरोबरच आहे. तर ती सोडतच नाही. तर ती म्हटली, की "बाबा मला" म्हणजे अगदी किती सहज आहे ना, म्हणजे अगदी सहजपणे मला म्हटली, "बाबा आपल्याला विमान घेतलं तर काय होईल?" विमान म्हणजे लहान मुलांचं म्हणजे मुलं सगळीकडे सारखीच असतात हो. त्यांची स्वप्नही सारखीच असतात. म्हटलं घेऊया. कसं घ्यायचं? म्हणजे पिंक रंगाचं विमान घ्यायचं. ते कायम पिंक रंगाचं विमान घ्यायचं आणि ते का? आणि नाही मला पायलट व्हायचंय. वाह! वाह! ही जी स्वप्न आमची मुलं बघू शकतात, जी अत्यंत अभावग्रस्ततेमध्ये जन्माला आली, त्यांचं आयुष्य सगळं विदीर्ण कर म्हणजे आता हळू-हळू ती मला विचारतात. मुलं ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला, सगळे बहुतेक बाळंतपण आम्ही दोघांनीच केली. आता मुलं आमची मोठी झाली आहेत. पौगंडावस्थेमध्ये आली आहेत. आता ती विचारतात बऱ्याच वेळा. म्हणजे त्यांना कन्फ्लिक्ट तयार होतो, की आई-बाबा तर आम्हाला दोघांना म्हणतात ते. त्यांना जन्म देणारी बायोलॉजिकल मदर समोर असते. थोडासा कन्फ्लिक्ट होतो. तर तो बरोबर. हळू आम्हाला तो दूर करणं एक खूप महत्वाचं चॅलेंज असतं आमच्याकडे. ते आम्ही दूर करत जातो. ही मुलं उभी राहत आहेत, तर आपल्यासारखी जी माणसं ज्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, सगळे आनंद मिळत आहेत, सगळे आनंद घेऊ शकतात, सगळ्या संधी आहेत. आपण का सतत कुरकुर करत असतो? वाह! का आपण का आयुष्यामध्ये सारखं दुःख, हे प्रश्न, ते प्रश्न, छोट्या-छोट्या गोष्टीवरनं आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. खरं दुःख जर बघायचं असेल तुम्हाला आणि त्या दुःखातनं भरारी कशी घ्यायची हे जर बघायचं असेल, तुम्ही माहुलीच्या मनगावमध्ये कधीतरी या. वाह! आणि ते बघा तुम्ही, की हे आयुष्य कसं जगू शकतात. का खरं कुटुंबाची जी कुटुंब व्यवस्था आहे, आपण जी म्हणतो, की आपल्याकडे हल्ली कुटुंब व्यवस्था मोडीत निघाली असं आपण नेहमी म्हणत असतो. तर ती कुटुंब व्यवस्था कशी सक्षमपणे माणसाला पुढे घेऊन जाऊ शकते आणि एक चांगलं जीवन देऊ शकते, हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मनगावमध्ये या. आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. त्याच्यामुळे मी एकच सांगू इच्छितो, की माणसाला माणूस म्हणून जगवायला, त्याला प्रेम करायला आणि त्याला समजून घ्यायला आपण जर सगळे शिकलो, कारण शेवटी काहीच नाहीये म्हणजे आयुष्यामध्ये अ, खूप गोष्टी बघितल्या. मला एक उदाहरण आपल्याला सांगावसं वाटतं जाता-जाता, की या सगळ्या प्रवासामध्ये सुरुवातीचा प्रवास डॉक्टर सुशेतांनी सांगितलं आपल्याला, की आम्ही जो अन्नपूर्णा प्रोजेक्ट चालू होता आमचा, त्या काळामध्ये मी एकदा एकटाच येत होतो. डॉक्टर सुचेता मला वाटतं त्यावेळेस घरी होत्या किंवा त्या कॉलेजमधनं आल्या नव्हत्या आणि एक आजोबा मला दिसले रस्त्याला. अत्यंत वाईट अवस्थेमध्ये होते आणि त्यांना मी खायला डबा दिला. ते माझा जो टिफिन होता तो दिला. तर ते म्हटले, "नहीं बेटा नहीं चाहिए मुझे." तर मी म्हटलं, "नाही बाबा खा तुम्ही." त्यांनी खाल्लं ते. एक सहज मी त्यांना आपण विचारायचा म्हणून तसा प्रश्न विचारला, की "बाबा आप कहाँ से आए?" हं. बरोबर का? माझा प्रश्न फार सिंपल सोपा होता. "बाबा आप कहाँ से आए हो?" त्यांचं उत्तर असं होतं, की "बेटा हम हवा से आए हैं." फार वेगळं उत्तर होतं. मी असं चकाकलो. मग नंतर मी नेहमीप्रमाणे विचारलं, "बाबा आप कहाँ जाओगे?" बोले बोले, "बेटा हम जमीन में जाएंगे." तर आयुष्यामध्ये हेच महत्वाची गोष्ट आहे, की कितीतरी मोठा मला विचार सांगून ती व्यक्ती गेली. खरं आहे. आपण आलो, आपला जन्म कसा झाला आपल्याला माहित नाही आणि आपण सगळेजण मातीमध्येच जाणार आहोत. हे आपल्याला 100% माहिती आहे. तरी पण आपण प्रत्येक गोष्टीबद्दल सातत्यानं खूप काहीतरी बरं-वाईट विचार करत असतो. तर हे सगळं जर आपण थांबवलं, आपण माणूस म्हणून जगायला शिकलो ना, तर मला असं वाटतं, की खूप जग वेगळ्या पातळीवर दिसेल. खरंच, खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही दोघे इथे आलात आणि प्रेक्षकांना आणि पुढेही आम्ही हा रेकॉर्डेड व्हिडिओ प्रसारित करणार आहोत. जे कोणी ऐकतील त्यांना समाजाला आपण काहीतरी देण्याचं आवाहन करावं म्हणून एक प्रार्थना सादर करतो आणि आजचा आपण हा संवाद इथे थांबूया. पण आपल्या मंडळाचे अध्यक्ष अजय आणि उपाध्यक्ष शीतल इथे आलेले आहेत. त्यांच्याकडनं आपण एकदा तुमचं छोटंसं स्वागतही करूया. तर फक्त मला एकच म्हणायचंय, की समाजानं कधी आपल्या मनाला देण्याचंही सांगावं. अथांग सागराची खोली स्थैर्य लाभू दे मनाला. अटल निश्चय पर्वताचे धैर्य लाभू दे मनाला. रंगसृष्टीचे खुलून सारे गंध चाफ्याचा दे मनाला. पुण्याईचे संचित घटता साध भक्तीची दे मनाला. विशालता ही खुल्या नभाची गरुड भरारी दे म्हणाल. शीतलता मंद चांदण्याची मृदुता लाभू दे. निर्णयाची न्यायबुद्धी माणुसकी ही दे म्हणाला. मागणे नेहमीच असते कधी सांग देण्याचेही म्हणाल. धन्यवाद. मी मंडळाचे अध्यक्ष अजय कुलकर्णी आणि उपाध्यक्ष शीतल यांना विनंती करतो की कृपया आपण सुचेताताई आणि डॉक्टर साहेबांचं स्वागत करावं.
अजय